नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2 जो आहे त्यातला क्वेश्चन जो 1 आहे त्यातला एक्झाम्पल 5 आणि 6. क्वेश्चन 1 जो आहे तो फॅक्टरायझेशन नी सॉल्व्ह करायचा. तर एक्झाम्पल 5 काय आहे बघा आपला 2x² - 2x + 1/2 = 0. आता हे जे इक्वेशन आहे याला जर कधी बघा इथं 1/2 फ्रॅक्शन मध्ये आहे आणि हे आपल्याला प्रॉपर एका जनरल फॉर्म मध्ये म्हणजे एका सिंपल फॉर्म मध्ये आणायचं. तर मग हा 2 आपल्याला गायब करावा लागेल. हा 2 गायब करायला आपण काय करूया, संपूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हा 2 कॅन्सल होऊन जाईल, एका नॉर्मल फॉर्म मध्ये येईल. चला बघू. सगळ्यात तुम्ही दिला मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड. मी डायरेक्ट करतो बघा. 2 × 2x² - 2 × 2x + 2 × 1/2 = 0. ओके, म्हणजे काही नाही, आपण हे 2 कॅन्सल करण्यासाठी हे सगळं केलं आहे. चला बघा, 2 × 2 किती येणार 4. हा किती x² जशास तसा मायनस 2 × 2 किती 4x प्लस इथे किती राहिला 1 = 0. आता आपल्याला फॅक्टरायझेशन नी सॉल्व्ह करायचं आहे. तर आपलं काय आहे a × c आहे, त्याला स्प्लिट करायचं. a × c किती बघा 4 हा a आणि c किती आहे आपला 1 म्हणजे किती आला 4. याला स्प्लिट करायचं अशा दोन संख्यामध्ये की इथं +4 आणि ही -4 ऍडिशन आली पाहिजे. जर कधी आपण हा 2 घेतला तर किती येणार 2 × 2 4, पण -4 येईल का, ह्या दोघांची बेरीज किती आहे +4. मग इथं मायनस आणि हा मायनस घेतला तर किती येणार -2 × -2 किती येणार +4 आणि ऍडिशन या दोघांची -2 + -2 किती येणार -4. ओके, चला हे दोन इकडे आता ऍडजस्ट करा. 4x² जशाच तसा इथं किती -2x - 2x + 1 = 0. ओके, इथून कॉमन घ्या. हा x इथून एक x कॉमन घेतला आणि काय कॉमन घेतलं परत 2 कॉमन घेतला. ओके, इथे किती राहिला, इथे किती राहिला बघा, राहिला 2x आणि इथे किती राहिला 1. 2x इथून कॉमन घेतलेला ना सरळ सरळ. आता मायनस इथून कॉमन घेतला तर इथे किती राहिला, इथून 1 घेतला कॉमन -1. सो इथे किती राहिला 2x - 1 = 0. आलं एक लक्षात बघा. हा आणि हा ब्रॅकेट आपला सेम आला म्हणजे आपण बरोबर चाललोय. आता ग्रुप करा. हा एक ब्रॅकेट एका याला घ्या आणि हा ब्रॅकेट एका याला काय 2x - 1 कोणता हा 2x - 1 एका ब्रॅकेट मध्ये, नंतर 2x - 1 हा ब्रॅकेट एकामध्ये = 0. आता हा ब्रॅकेट = 0 ठेवा, मग हा ब्रॅकेट = 0 ठेवा. चला 2x - 1 = 0 और 2x - 1 = 0. आलं. x = किती येणार इथून हा x हा -1 इकडे आहे का +1 आणि हा 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड मध्ये. सो x किती आला 1/2 आणि इथं किती येणार, इथं पण x किती येणार 1/2. दोन रूट्स आपल्याला भेटले 1/2 and 1/2. सो फायनली तुम्ही कमेंट लिहून टाका, रूट्स ऑफ द गिवन quadratic equation are 1/2 and 1/2. असे दोन रूट्स आपल्याला भेटले. आलं लक्षात? काही नाही, हे आपल्याला महत्वाचं आहे स्प्लिटिंग. बाकी मग एकदम सिंपल आहे. चला बघू आपण आता एक्झाम्पल 6. एक्झाम्पल 6 काय सेम आहे, फक्त इथं काय आहे बघा x हा आपला खाली आहे. तर मग याला सिंप्लिफाय करण्यासाठी जर कधी बघा हा इथं संपूर्ण इक्वेशनला x ने मल्टिप्लाय केलं तर हा x कॅन्सल होऊन जाईल. ओके, चला बघा 6x × x - 2/x × x = 1 × x. आलं. आता हा किती येणार 6x × x किती येणार 6. हा x² आला 6x² मायनस हा x कॅन्सल झाला, इथे राहिला -2 = इकडे किती आहे x. ओके,
आता प्रॉपरली लिहून घ्या त्याला. बघा सगळं विचित्र झालेलं आहे इथं. एक्स स्क्वेअर इकडं -2 एक्स इकडे, याला प्रॉपर लिहून घेऊ. प्रॉपरली याचं काय, पहिले एक्स स्क्वेअर ची टर्म असती, मग काय असतं आपलं एक्स असतं. सो एक्स इकडे आहे, त्याला इकडे आणा, तो प्लस आहे तर इकडे आल्यावर काय होणार -x. ओके, -2 आहे जशाच तसा. आता इक्वल टू तिकडं काय राहिलं नाही, म्हणजे इथं काय राहिलं 0. ओके, आता करा फॅक्टरायझेशन न सॉल्व. हे फॉर्म आपला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 जनरल फॉर्म मध्ये आलेला आहे. आता a इंटू सी काय आपला 6a -2 इक्वल टू किती येणार -12. याला तोडा. कसं तोडा, असं तोडा की हे बघा 4 3 4 त्रिक 12. तेव्हा तुम्ही एवढं कसं काय लिहिताय पटकन, प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला पण येतं, टेन्शन नका घेऊ. आता दोन्ही पैकी एक साइन मायनस पाहिजे, कारण की बघा प्लस आणि मायनसचा गुणाकार किती येणार मायनस. सो जर इथं प्लस घेतलं इथं मायनस घेतलं तर किती येणार -12. पण बेरीज किती येते +1 येते ना. बघा ना, +4 - 3 इक्वल टू +1 येते. मग हे आपलं कॉम्बिनेशन चुकणार. सो जर इथं मायनस घेतलं इथं प्लस घेतलं, काय आपल्याला -1 आला पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की मोठ्या संख्येचं साइन आपल्याला काय घ्यावं लागेल, मायनस घ्यावं लागेल, जेणेकरून गुणाकार पण सॅटिस्फाय होईल आणि ऍडिशन पण सॅटिस्फाय. बघा 4 त्रिक 12 आणि हा मायनस इंटू प्लस किती होणार मायनस. ओके, -4 प्लस 3 किती येणार, यांची ऍडिशन -1 आलं. चला याच्यामध्ये टाका 6x स्क्वेअर जशाच तसा पहिली टर्म, नंतर हा -x -4x प्लस 3x -2 इक्वल टू 0. हे दोन आलेले ते इथं ऍडजस्ट करायचे मिडल टर्मच्या जागी. झालं. आता पहिले हे लिहा तरी चालतं आणि हे जे -4x सेकंडला लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. इथून काय करा, बघा हा x मी कॉमन घेतला, हा x. ओके, त्यानंतर 2 कॉमन घेतला 2, तर काय येणार इथून 2 6 3x राहिला मायनस 2 4 2 राहिला. इथून घेतला +1 कॉमन घेतला तर 3x -2 इक्वल टू 0 कॉमन राहिला. बघा हा आणि हा ब्रॅकेट आला का नाही, सेम आलेला आहे. सो 2x +1 एका ब्रॅकेट मध्ये घेतला मी. हे बघा हा 2x आणि हा +1 एका ब्रॅकेट मध्ये, नंतर 3x -2 इक्वल टू 0 हा एका ब्रॅकेट मध्ये. सो इथून काय करा, 2x +1 इक्वल टू 0 ठेवा. पहिले हा ब्रॅकेट 0 च्या इक्वल ठेवा, नंतर हा ब्रॅकेट 0 च्या इक्वल ठेवा. और 3x -2 इक्वल टू 0 आलं इथपर्यंत. बघा x इक्वल टू काय येणार, इथं हा प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस होणार, 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे आलं डिवाइड मध्ये होणार. x इथं आला -1/2 आणि इथं किती आला x, हा मायनस आहे इकडे गेल्यावर काय होणार +2 आणि 3 मल्टिप्लाय मध्ये इकडे आलं डिवाइड मध्ये x आला 2/3. सो फायनली लिहा. सो रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर -1/2 अँड 2/3. ते दोन रूट्स आपल्याला भेटलेले आहे. आलं का लक्षात. फॅक्टरायझेशनने आपण कसं सॉल्व्ह करतोय, आणखीन एक्झाम्पल आपल्याला बघायचे. प्रॅक्टिस सेट 2.2 हा संपूर्ण फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करायचा आहे आणि हे 2 मार्काला येतं एक्झाम्पल. ओके, चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला काय करा, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.